जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र बांधवांनो. मी दिनकर गरुड, जरांगे पाटलांचा एक कट्टर ब्रिगेडी समर्थक. मराठा कुणबी नोंद शोध सहाय्यक समिती महाराष्ट्रच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्ट घेऊन आलेलो आहे आपल्या समोर की समस्त आपल्या मराठवाड्यामध्ये नव्हे आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये या हैदराबाद गॅजेट जी आर लागू झाल्यापासून आपल्या मराठा कुणब्यांना काही फायदा झाला का नाही. तर कालच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे, फायदा झाला अतिशय अल्प प्रमाणात, खूपच प्रमाण कमी आहे. प्रक्रिया फार ढिसाळ आहे, खूप वेळखाऊ आहे आणि प्रशासकीय अधिकारी प्रचंड अडचणी निर्माण करत आहेत. त्याचं कारण असं आहे बांधवांनो, 594 अर्ज जी आर नुसार दाखल झाले होते आपल्या मराठवाडाभर आणि त्याच्यापैकी फक्त 98 कुणबी प्रमाणपत्र इश्यू केलेले आहेत. ही बातमी आलेली आहे न्यूज लोकमत वृत्तपत्राला बातमी आलेली आहे. तर हे जे काही 594 पैकी 98 इश्यू झाले, याच्यावरून एक गोष्ट समोर येते, मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करण्याची गरज आहे. आणि म्हणून पाटील सांगतात त्याप्रमाणे शासनानं गावोगावी चौकशी समिती पाठवण्याच्या आधी या समितीला गावोगावी फॉर्म भरण्यासाठी तिथे जायला पाहिजे. तिथे 1 ते 2-3 दिवस देऊन मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल करून घ्यायला पाहिजे. परंतु बांधवांनो, प्रशासनाची कामगिरी अशी अतिशय ढिसाळ आहे. जिल्हा प्रशासन असेल, तालुका प्रशासन असेल, ढिसाळ कामगिरी आहे. तेव्हा मराठा समाजातील आपल्या ज्यांना आपण वाटतो की आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो, त्या प्रत्येकाला विनंती आहे की गावोगावी आपण छोट्या मोठ्या आपल्या समित्या स्थापन करून आपल्या लोकांना जागृत करा. तसं तर मराठा कुणबी नोंद शोध सहाय्यक समितीच्या माध्यमातून मी आपल्या समस्त मराठवाड्यातील बांधवांना रोज आवाहन करत असतो. बांधवांनो, आपण तहसीलला या, भूमी अभिलेखला या, भूमी अभिलेखची कागदपत्रे काढून घ्या, तहसीलची कागदपत्रे काढून घ्या. आपल्याला होत नसेल तर आमच्याकडे तुमची माहिती द्या. आमचे काही बांधव आहेत, आपल्याला मदत करतील. आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आपण इथे खंबीर आहोत. परंतु ही फार महत्वाची गोष्ट आहे, प्रक्रिया आणि अर्ज वाढायला पाहिजे. बांधवांनो, आपण जसं लक्षात घ्या की इतिहास गवाह आहे की मराठ्यांनी चिवटपणे लढून, निकराचा संघर्ष करून, आक्रमक धोरणाने स्वराज्य उभं केलं, अवघ्या हिंदुस्थानभर स्वराज्य निर्माण केलं होतं. आणि मग त्याच मराठ्यांना जरांगे पाटलाच्या माध्यमातून रस्त्यावरची लढाई आपण जिंकलेलो आहोत. परंतु आता ही कागदोपत्री महायुद्ध आपल्याला जिंकायचंय. लक्षात ठेवा, मी म्हणतोय कागदोपत्री महायुद्ध. त्याचं कारण असं आहे बांधवांनो, आपल्या प्रशासन प्रचंड विरोधात आहे. सरकार आणि प्रशासनामध्ये समन्वय नाही आणि अनेक घटक आपल्या विरोधात आहेत. तसे अनेक घटक आपल्या बाजूने पण आहेत. मला तर इथं मी मराठा कुणबी नोंद सहाय्यक समितीच्या माध्यमातून काम करतोय, तर मला जे काय आपल्या 18 पगड जातीतील बांधव आहेत सगळे सहकार्य करतात. आपण इमानदारीनं, नेक दिलानं समाजासाठी, समाजाच्या गरीब लेकरासाठी काम करतोय हे लोकांना माहिती आहे. म्हणून आणि मुद्दा महत्वाचा आहे की प्रत्येकानं आपण आता ह्या विषय तेवढ ठेवायला पाहिजे, कारण जी आर नुसार रिझल्ट अतिशय कमी आहे. बांधवांनो, जर विवरणच द्यायचं झालं तर जालना जिल्ह्यामध्ये 78 दाखल झाले होते, फक्त 8 इश्यू झाले. परभणीमध्ये सगळ्यात जास्त आकडा इश्यू मराठा कुणबी नोंद समितीच्या माध्यमातून, आव्हानाच्या माध्यमातून असो, समाजसेवकांच्या, मराठा सेवकांच्या माध्यमातून असो, 445 दाखल झाले होते आणि 45च इश्यू झालेले आहेत ऑल ओव्हर परभणीमध्ये. आणि परभणी तालुक्याचा विषय बोलतो मी, पूर्णा तालुका आणि परभणी तालुका, इथला रिझल्ट 0 आहे. 0 जी आर इश्यू केलेलं नाही. आणि इथलं प्रशासन, इथलं जे काही वंशावळ समिती अडचण आणत आहे आणि वंशावळी न जुळल्यामुळं परभणीमध्ये 27 अर्ज फेटाळून लावलेले आहेत. हाच मुद्द्यावर मी पुढे बोलणार आहे, येतोय त्याच्यावर मी. बीडमध्ये 22 दाखल झाले होते, 22 इश्यू झाले. हिंगोलीमध्ये 5 दाखल झाले होते, 3 झालेले आहेत इश्यू. नांदेडमध्ये 5 दाखल झाले होते, 5 इश्यू पण झाले. लातूरमध्ये 12 दाखल झाले होते, 9 इश्यू झालेले आहेत लातूरमध्ये, सांगितलं आताच. आणि धाराशिवमध्ये 13 दाखल झाले होते आणि 4 इश्यू झालेले आहेत. तर विषय असा आहे, 594 पैकी फक्त 98 इश्यू झाले. बांधवांनो, लक्षात घ्या, निकराची लढाई आहे. आणि वंशावळ जुळत नाही म्हणून हे जे काही 96 अर्ज लटकून ठेवलेले आहेत, केवळ वंशावळ जुळत नाही म्हणून. गंगाखेडमध्ये 5, पालममध्ये 4, जिंतूरमध्ये 12, पाथरीमध्ये 12, मानवतमध्ये 23, सोनपेठमध्ये 22 लटकून ठेवलेले आहेत.
आणि त्याच्यापैकी वंशावळ जुळत नाही म्हणून एकूण अर्ज किती, तर 27 अर्ज आपल्या परभणीमध्ये रिजेक्ट केलेले आहेत, वापस पाठवलेले आहेत. याच विषयावर मी बोलतोय आणि माझं या विषयावर वंशावळ समिती जी अडचण आणत आहे, तहसीलदार साहेबाच्या अंडरमध्ये नेमलेली 6 जणांची वंशावळ समिती, माझं असं म्हणणं आहे की या वंशावळ समितीचा आणि सरकारचा आणि वरची जे काही विखे पाटलांची समिती यांचा समन्वय आहे की नाही. कारण ते म्हणतायत वंशावळ जुळा. आमचा प्रश्न आहे की वंशावळ जुळायची असेल तर आम्ही शिंदे समितीनुसार डायरेक्ट कुणबी झालो असतो ना. मग हैदराबाद गॅजेटच्या GRचं महत्व काय, काय काय काम करायला लागला हा GR, काय मिळालं या GR मुळे, तर अल्प प्रमाण आहे. म्हणून गरज आहे वरच्या समितीला, सरकारला या प्रशासनावर वचक ठेवण्याची. आणि ही जे काही माझं एक स्पष्ट म्हणणं आहे की जर GR काढून वंशावळ जुळवावं लागत असेल तर मग शिंदे समितीनुसार डायरेक्टच कुणबी झालो ना. म्हणून तर आमचे बांधव प्रतिज्ञापत्र देत आहेत. फॉर एक्झाम्पल मला पिंगळीचं मी गरुड आहे आणि मटकरळ्याचे गरुड जिथं नोंदी आलेत ते मला देता येत ना शपथपत्र, हे माझ्या भावकीतील कुळातील. कारण GR मध्ये तसे शब्द आहेत ना, भावकीतील नसेल तर कुळातील आहे का, रक्तसंबंधातील आहेत का, तर देता येत ना बांधव आमचे. परंतु इथले जे काही प्रशासकीय जे काही अधिकारी आहेत ते दाखल करून घेत नाहीत आणि जर घेतलं तर ते रिजेक्ट करतायत, वंशावळ जुळवा म्हणतायत. आमच्या हातात नाहीये, आपण वर समितीला बोला. तर माझं एक म्हणणं आहे की समिती पुढेच हा मुद्दा वंशावळीचा आपल्याला मांडायचा आहे की त्या GR मध्येच आपल्याला बदल करावा लागणार आहे. कोणता, तर समा आडनाव जे असतील, जर त्यानं शपथपत्र आणले असेल, माझ्या जात कुळीतील आहे, माझ्या भावकीतील रक्तसंबंधातील आहे, नातेवाईक सेम आहेत, तर इथे मात्र वंशावळीची गरज पडू नये. GR नुसार त्याला इश्यू करण्यात यावं. आणि आमचं आव्हान आहे की प्रशासनाला की जर आपण हे जर निकाली नाही काढले तर येणाऱ्या काळामध्ये आम्हाला विखे पाटलांपुढे भेटावं लागणार आहे. जरांगे पाटलांना, आम्ही काळकुटे नानांना फोन केला, सगळ्यांचं समर्थन आहे. तर येणाऱ्या काळामध्ये माझं आव्हान आहे प्रत्येक तालुक्यातील आपल्या मराठा सेवकांना, बांधवांना, ज्यांनी प्रमाणपत्र दाखल केले त्यांना, ज्या सेतू सुविधा केंद्रात तिथले जे काही आमचे बांधव असतील मराठा कुणबी नोंद सहाय्यक समितीचे, यांनी प्रत्येक तालुक्याला आपण निवेदन द्यायला पाहिजे तालुका तहसीलदारांना की जर हे इश्यूज नाही झाले तर आम्ही बोंबाबोंब आंदोलन करणार आहेत. तेव्हा विनंती आहे प्रत्येक तालुक्यातील आपल्या बांधवांना की हे प्रेशर आपल्याला क्रिएट का करायचे, कारण याची दखल घेतल्या जावा आणि GR नुसार जे लटकून ठेवलेले आहेत, अटकून ठेवलेले आहेत, ते इश्यू करण्यात यावे. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे बांधवांनो की यामुळं झालं काय की एकूण आतापर्यंत जर बघायला गेलं तर एकूण 395 अर्ज दाखल केलेले आहेत ते प्रलंबित आहेत. प्रलंबित म्हणजे आणखी त्याच्यावर निर्णय घेतलेला नाही. आणि या प्रलंबित अर्जापैकी परभणीमध्ये 41 प्रलंबित आहेत, गंगाखेडमध्ये 7 प्रलंबित आहेत, एकच आहे सॉरी, पालममध्ये 47 आहेत, पूर्णेमध्ये 27, पाथरीमध्ये सर्वात जास्त प्रलंबित 174 आहेत, मानवतमध्ये 46 आहेत, सोनपेठमध्ये 13 आहेत. आणि मग हेच आपल्याला मुद्दा आहे की काय इश्यू केले जात नाही, काय अडचणी आहे, तर वंशावळीच्या अडचणी आणले जाते. तर ह्याच वंशावळीसाठी आपल्याला गरज आहे. याच्यासाठीच आपल्याला जागोजागी आमच्या प्रत्येक तालुक्यातील मराठा सेवकांना किंवा आपल्या मराठा कुणबी नोंद सहाय्यक समितीचे जे काही आपले पदाधिकारी आहेत त्यांना विनंती आहे की आपण प्रत्येक ठिकाणी तहसीलला आपल्याला अर्ज करायचे आहेत आणि काय इश्यू होत नाही ते सरकारला आपल्याला जाब विचारायचा आहे. अन्यथा आपण येणाऱ्या ज्या काही झडपीच्या निवडणुका असतील, पंचायत समितीच्या निवडणुका असतील किंवा कुठल्याही निवडणुका असतील, ग्रामपंचायत असतील, तिथे मग सरकार पक्षातील जे लोक आहेत, मग ते कोणताही पक्ष असो, जे सरकार पक्षामध्ये आहेत, या लोकांना आपल्याला अजिबात मतदान करायचं नाही. कारण एक प्रकारे हा GR नुसार एक प्रकारे आपल्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करण्यात आलेलं आहे. मी असं म्हणत नाही की GR नुसार मिळत नाही, GR नुसार मिळतात. प्रक्रिया फार स्लो आहे, ढिसाळ आहे. कारण योगेश केदार सारखे जे लोक पाटलांवर आधीच तर टपून बसलेत, आपलेच अस्तिनीतले बिळातले साप हे टीका करतायत, त्यांनी चॅलेंज केलं होतं GR नुसार एक तरी करून दाखवा, तर 98 मिळवून दाखवलेत. फक्त एक आहे, प्रक्रिया वाढवण्याची गरज आहे, फास्ट प्रक्रिया करण्याची गरज आहे. कुठंतरी आपल्याला ही प्रक्रिया, हा वेग वाढवावा लागणार आहे. त्याच्यासाठी आपल्या समस्त बांधवांना विनंती आहे की बांधवांनो, मी आता परभणीच्या हद्दक सांगतो की परभणीमध्ये आपण इथे आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये याविषयी आपण निवेदन देणार आहोत. GR नुसार जो काही परभणीमधलं ढिसाळ काम आहे, परभणीमध्ये एकही इश्यू नाही त्या संदर्भात. आपल्या तालुक्यातील सर्व बांधवांना विनंती की आपण परभणीमध्ये या, आपल्या आपल्या ठिकाणी तर तालुक्याच्या ठिकाणी तर आपण निवेदन द्याच. मग ते बोंबाबोंब मोर्चा असेल, नग्न मोर्चा असेल, आता भावना थोड्याशा तीव्र झालेल्या आहेत. कारण मुंबईला लाखो कोटीच्या संख्येने गेलो,
पुन्हा जायची वेळ आली तर पुन्हा पण आपण जरांगे पाटलांच्या आदेशावरून पुन्हा जाऊया. आपण थकायचं नाही, लढा हा चिवटपणे द्यायचा आहे, हे महायुद्ध आपल्याला जिंकायचं आहे. तेव्हा सगळ्याला विनंती आहे बांधवांनो की आपण ह्या प्रक्रियेमध्ये सामील व्हायचं आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की जी शिंदे समितीनुसार ज्या नोंदी मिळाल्या होत्या ते काम जे फास्ट होतं ते पण काम स्लो आहे. तिथं पण माझ्या असं ऐकण्यात आलं आहे की काही पक्षाचे सत्ताधारी पक्षाचे गैरमराठा असलेले जिल्हाध्यक्ष असतील, तालुका अध्यक्ष असतील किंवा पदाधिकारी हेतुपुरस्पर अधिकाऱ्यावर प्रशासनावर दबाव आणून जे काही डायरेक्ट नोंदी आलेल्या आहेत 33-34 किंवा दस्तामध्ये आलेल्या किंवा खरेदी खतावर आलेल्या असतील त्याच्यावरती प्रेशर निर्माण करण्याचं काम करतात. त्यांना विनंती आहे, तुमचे आमचे संबंध खूप चांगले आहेत, कारण मराठा कधीच कोणाच्या 18 पगड बांधवांच्या आरक्षणाच्या विरोधात गेला नाही. तेव्हा तुम्हाला पण विनंती आहे, आमच्या आरक्षणाच्या विरोधात कृपया जाऊ नका, कारण की आमच्याही गरिबाच्या लेकराला कुठंतरी शैक्षणिक फायदा होऊ द्या, ही विनंती आहे. दुसऱ्या वेळेस अशी विनंती केल्या जाणार नाही. बांधवांनो, लक्षात घ्या की आपल्याला ह्या गोष्टीचा अतिशय बारकाईने विचार करायचा आहे आणि परभणीतली किंवा प्रत्येक ठिकाणी थांबलेली जी काही प्रक्रिया आहे की 33-34 मधून ज्या डायरेक्ट कुणबी नोंदी निघाल्या त्या इश्यू व्हायला पाहिजे होत्या. आणि आपल्या परभणीमध्ये 161 गावामध्ये ज्या मिळाल्या होते नोंदी त्याच्यापैकी 3782 कुणबी नोंदी आल्या होत्या आणि त्याच्यापैकी जवळपास 14,000 काहीतरी कुणबी प्रमाणपत्र वाटप झालेले आहेत बांधवांनो. परंतु विषय आहे फक्त आणि फक्त GR नुसारचा. तर GR नुसार कामगिरी होणं अतिशय गरजेचे आहे, कारण हा एक निगेटिव्ह मेसेज लोकांमध्ये जात आहे, म्हणून अर्ज भरायला लोक दचकत आहेत. पण पॉझिटिव्ह विषय असा आहे की ही प्रक्रिया GR नुसार मिळतायत आणि GR नुसार आपल्याला मिळायचं हे यश आणि हे महायुद्ध तर आपल्याला जिंकायचंय. आणि पाटील सध्या दिल्लीला गेले आहेत. काळकुटे नानांनी संदेश दिला आहे की तिकडून आल्याच्या नंतर शिष्टमंडळ जाऊन भेटणार आहे, विखे पाटलांसोबत मीटिंग होणार आहे आणि हा प्रश्न GR नुसार जे लटकून धरले अडकून धरले मार्गी लावायचा आहे. तेव्हा सर्वांनी या गोष्टीवर लक्ष ठेवून राहा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.